नमस्कार मंडळी. भोगीची भाजी म्हणजे मकर संक्रांतीच्या आधी येणाऱ्या भोगी सणाचा खास स्वाद. हंगामी ताज्या भाज्यांचा संगम, पारंपरिक मसाल्यांचा सुगंध आणि घरगुती चवीची आठवण देणारी ही भाजी आरोग्यदायी आणि स्वादिष्ट असते. थंडीच्या दिवसात शरीराला ऊब आणि ऊर्जा देणारी भोगीची भाजी म्हणजेच परंपरा आणि पोषण यांचा सुंदर मेळ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भोगीच्या भाजीसाठी कुठल्या भाज्या लागणार आहेत त्या आपण बघू. घेवड्याची शेंग मोडून घेतली आहे, पावट्याचे दाणे, ओला हरभरा, वाटाणा, वांग्याचे काप, गाजर आणि अर्धी वाटी शेंगदाणे मी भिजवून घेतलेत. तुम्ही तुमच्याप्रमाणे भाज्यांमध्ये व्हेरिएशन्स करू शकता आणि क्वांटिटीही कमी जास्त करू शकता. फोडणीसाठी 2 ते 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण, कोथिंबीर, कारळे भाजून त्याचं कूट करून घेतलंय, पांढरे तीळ तेही भाजून त्याचं कूट करून घेतलंय, दाण्याचं कूट, हिंग, चवीनुसार मीठ, घरगुती कांदा लसूण मसाला, जिरे आणि हळद. सुरुवातीला कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतले. त्यात 1 चमचा जिरे तडतडले की हिंग आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आणि याला परतून घ्यायचे. इथं तुम्ही पातीचा कांदा सुद्धा वापरू शकता. आता टाकून घेऊयात त्यात सगळ्या भाज्या. या भाज्या मी तेलावर 3 ते 4 मिनटं चांगल्या परतून घेतलेत. ही भाजी वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते. तुम्ही तुमच्याप्रमाणे भाज्यांमध्ये व्हेरिएशन्स करू शकता. आता त्यात टाकून घेतलंय मी चवीनुसार मीठ आणि तेही चांगलं परतून घेतलंय. मीठ टाकलं की भाज्यांना पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये भाज्या छान शिजल्या जातात. आता त्यात टाकून घेतेय मी कोथिंबीर आणि वांग्याचे काप. तेही चांगले मिक्स करून घेतले. वांग्याचे काप जरा उशिराच टाकायचे कारण वांग हे त्यात पटकन शिजलं जातं. आता मी त्यात हळद, लसूण खोबऱ्याचं वाटण, कांदा लसूण मसाला टाकून त्याला छान परतून घेतले. हिवाळ्यात कसं शेतात ताज्या भाज्या भरपूर प्रमाणात आलेल्या असतात आणि या सगळ्या भाज्या एकत्र करून बनवलेली मिक्स भाजी ही आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली असते बरं का. ही भाजी ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरीसोबतच खायला खूप छान लागते. आता टाकून घेतलंय मी त्यात पाणी. तुम्हाला कशी भाजी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवा. इथं मी रसभाजी केली असल्यामुळे पाणी जरा जास्तच वापरलंय. याला काही जण शेंगसोला असं सुद्धा म्हणतात आणि यामध्ये पालेभाजी सुद्धा वापरली जाते. आता त्याच्यावर झाकण ठेवून मी त्याला 10 ते 15 मिनटं वाफवून घेतलंय. थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता आणि ताकद देणारी ही भाजी आहे. परंपरा आणि आरोग्य यांचा सुंदर संगम म्हणजे भोगीची मिक्स भाजी. भाजी आता छान शिजत आल्यावर त्यात तिळाचं कूट, कारळ्याचं कूट आणि दाण्याचं कूट टाकून चांगलं एकजीव करून घेतलंय. 2 ते 3 मिनटं याला छान शिजवून घेतलंय आणि तयार आहे आपली भोगीची मिक्स भाजी.